मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत ठरलं तर मगचा जबरदस्त असा प्रोमो. आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहिलं की प्रिया अश्विनला पैसे मागून घेते 20,000 रुपये. तोही कसले प्रश्न न विचारता ATM कार्ड देऊन टाकतो आणि म्हणतो मीही एक जगातला चांगला नवरा होण्याचा प्रयत्न करेन. आणि ते पैसे घेऊन प्रिया सदामायनाकडे जाते. सायली विचार करते इतक्या घाईमध्ये ही प्रिया कुठं चाललीये, मला तिचा पाठलाग करायला पाहिजे असं म्हणून सायली तिच्या पाठीमागे जाते. प्रिया सदामायनाच्या हातामध्ये पैशाचं बंडल देते आणि म्हणते हे तुमचे 20,000 रुपये. सायली स्वतःलाच प्रश्न विचारते प्रिया एवढे पैसे ह्या सदामायनाला का देतीये, आणि पैसे देऊन प्रिया तिथून निघून जाते. सायली परत सदामायनाच्या दरवाजावर खटखट करते. ते दरवाजा उघडतात. सायली त्या दोघांना विचारते तुमचा आणि प्रियाचा काय संबंध आहे. हे दोघं नवरा बायको एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात. दुसऱ्या क्षणाला सायली अर्जुनला फोन लावते आणि सांगते की प्रियाने सदामायनाला 20,000 रुपये दिलेत. हे ऐकून अर्जुनला शॉक बसतो आणि अर्जुन सायलीला भेटायला तिथे जातो आणि त्यांची चौकशी करत असताना त्यांना ती गुलाबबाई आठवते. परत त्या गुलाबबाईकडे जातात आणि गुलाबबाईला विचारतात. सायली गुलाबबाईला विचारते सदामायनाने तुम्हाला त्यांची पोटची पोरगी विकली होती का. त्यावर गुलाबबाई म्हणते सदामायनाने मला त्यांची 5वी मुलगी विकली होती. तुम्हाला खोटं वाटत असेल तर शाळेत जाऊन चौकशी करा. आणि अर्जुन सायली तिच्या शाळेमध्ये पोहोचतात. ते रजिस्टर उघडून पाहतात. तिला त्याच्या फोटो पुढे बबली सदानंद लोखंडे असं नाव दिसतं. आणि सायली म्हणते म्हणजे प्रिया ही सदानंद लोखंडेची मुलगी आहे. आणि अर्जुन म्हणतो म्हणजे प्रिया तन्वी नाहीये. आणि हे सगळं आपल्याला ह्याच आठवड्यामध्ये पाहायला भेटणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा.